नमस्कार, ETV भारतच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आपण पाहत आहात न्यूज टाइम. पंतप्रधान मोदींची यवतमाळमध्ये सभा. महिला बचत गटांच्या महिलांचा पंतप्रधानांच्या उपस्थितीत मेळावा. सभास्थळावरील खुर्च्यांवर राहुल गांधीचे स्टिकर्स ठरले चर्चेचा विषय. राज्यावर 8 लाख कोटींचं कर्ज असताना 60% अनावश्यक खर्च वाढवला. कर्ज काढून दिवाळी साजरी करायचा प्रकार सुरू. नाना पटोले यांची अर्थसंकल्पावरून राज्य सरकारवर टीका. मुंबईतील पाणी वाटपाची श्वेतपत्रिका काढा. झालेला खर्च आणि मिळणारे पाणी याची सत्यता पाहावी. आमदार आशिष शेलार यांची विधानसभेत मागणी. BCCIचे अध्यक्ष जय शहा यांनी क्रिकेटमध्ये 100 सेंचुरी मारल्या आहेत का? ठाकरे आणि पवारांची घराणेशाही देशाला दिशा देणारी. संजय राऊत यांची अमित शहांवर टीका. मीरा भाईंदरमधील आझादनगर झोपडपट्टीला भीषण आग. अनेक घरं जळून खाक. आगीत होरपळून एकाचा मृत्यू. शेकापच्या महिला प्रदेशाध्यक्षा आशा शिंदे काँग्रेस पक्षाच्या वाटेवर. भाजपा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या आहेत भगिनी. लोकसभा निवडणुकीत येणार रंगत. गुजरातच्या किनारपट्टीवर संशयित इराणी बोट ताब्यात. 1000 कोटींपेक्षा अधिकचे अंमली पदार्थ जप्त. 4 इराणी नागरिकांना अटक. सचिन तेंडुलकरनं काश्मीरमधील कुटुंबियासमेतचा व्हिडिओ केला शेअर. काश्मीर खोऱ्याचं आणि सौंदर्याचं केलं कौतुक. महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर. यापुढे अधिक वेगळं काही करावं अशी इच्छा. सराफ यांची उत्साही प्रतिक्रिया. न्यूज टाईममध्ये इथंच थांबूया. लेटेस्ट अपडेटसाठी लॉग इन करा etvarhat.com.